महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आपण इतिहासाला सुरुवात केलेली आहे. इतिहासाचे 3 कालखंड आपण पाहिलेले आहेत. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. या 3 कालखंडापैकी आपण आधुनिक भारताचा इतिहास या कालखंडाला सुरुवात केलेली आहे. या कालखंडामध्ये आपण काही भाग पाहिलेला आहे. इंग्रज भारतात आले. या इंग्रजांनी भारतामध्ये स्वतःच्या सत्तेचा पाया कसा उभा केला हे आपण पाहिलंय. इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी आपल्या भारतीयांनी केलेले 1857चे बंड उठाव हाही आपण थोडक्यात पाहिलेला आहे. 1857च्या बंडाच्या शेवटी ब्रिटिश पार्लमेंटने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामधला कारभार काढून घेतला आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिच्या ताब्यात दिला. मित्रांनो, इंग्लंडच्या राणीनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला आश्वासने मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपण एकसंघ राहिलं पाहिजे. म्हणून सर ॲलन ह्यूम यांच्या नेतृत्वाखाली आपण 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना केली. सगळ्यांनी एकीनं उभं राहिलं पाहिजे. ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. ब्रिटिशांना हकलून दिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण एकसंघ असणं गरजेचं आहे. आणि म्हणून 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना केली. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं आणि मुंबई अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष योगेशचंद्र बॅनर्जी होते. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आलेले छोटे छोटे प्रश्न तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण सुरुवात केलेली आहे मवाळ कालखंड. 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. भारतामधले सर्व प्रतिनिधी एकत्र आले. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येक माणसाचा स्वभाव धर्म वेगळा असतो. आपल्या नेत्यांच्या मध्ये सुद्धा 2 गट पडले. सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरतला होतं आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेमध्ये 2 गट पडले, झाल आणि मवाळ. प्रश्न परीक्षेला विचारला जातो, मवाळ कालखंड कोणता? 1885 ते 1905. 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि 1905ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. हा जो कालखंड आहे तो मवाळांचा कालखंड. मवाळ कालखंड म्हणजे काय? मवाळ कालखंड म्हणजे उदार मतवादी कालखंड, अर्ज विनंत्याचा कालखंड, नम्रतेनं देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, अहिंसेनं प्रेमानं देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. महात्मा गांधी म्हणायचे, प्रेमाने जग जिंकता येते. मवाळांचा ब्रिटिश न्याय व्यवस्थेवर विश्वास होता. इंग्रजी सत्ता भारतासाठी उपकारक आहे असा म्हणणारा मवाळ कालखंड. इंग्रजांची सत्ता भारतामध्ये आहे म्हणजे आपली प्रगती आहे असं मवाळांचं मत होतं. मवाळांचा न्याय व्यवस्थेवर, ब्रिटिश न्याय व्यवस्थेवर विश्वास होता आणि प्रेमाने, अर्ज विनंत्याने, नम्रतेनं आणि अहिंसेनं भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचं स्वप्न मवाळांचं होतं. हा मवाळ कालखंड आहे. 1885 ते 1905. ठिकठिकाणी तुम्ही गेला, आपल्या घराघरामध्ये सुद्धा झाल आणि मवाळ माणसं आहेत. जो प्रेमानं चालतो, अहिंसेनं चालतो तो मवाळ. ज्याला पटकन राग येतो तो झाल. तसं देशामध्ये नेत्यांच्या मध्ये सुद्धा झाल आणि मवाळ गट होते. प्रश्न परीक्षेला आणखी एक विचारला जातो, इंग्रजी सत्ता भारतीयांसाठी उपकारक आहे असं कोणाचं मत होतं?
इंग्रजी सत्ता भारतीयांसाठी उपकारक आहे हे मत कोणाचं होतं? मवाळांचं मत होतं. ब्रिटिश न्याय व्यवस्थेवर विश्वास कोणाचा होता? मवाळांचा होता. प्रेमाने व अहिंसेनं जग जिंकता येते ही धारणा कोणाची होती? मवाळांची होती. मित्रांनो, लक्षात ठेवा, जहाल आणि मवाळ याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. तो घटक तुम्हाला समजला पाहिजे. आता आणखी एक प्रश्न आहे. खालील पैकी मवाळ नेता ओळखा. मवाळ नेता आणि जहाल नेता तुम्हाला ओळखता आला पाहिजे. 4 नेत्यांची नावं दिली जातील. त्याच्यामध्ये एखादा नेता मवाळ असेल, तो बरोबर मवाळ नेता कोणता तो तुम्हाला शोधून काढता आला पाहिजे. आणि हे अभ्यासानं होतं. अंदाज पंचे कशावरही खून करून चालत नाही. आणि त्यामुळे काही मवाळ नेत्यांची नावं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. काही मवाळ नेत्यांची नावं ऐका. योमेशचंद्र बॅनर्जी, न्यायमूर्ती रानडे, आनंद मोहन बोस, फिरोज शाह मेहता, दादाभाई नौरोजी, मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर चित्तरंजन दास, सुब्रमण्यम अय्यर, महात्मा गांधी असे अनेक नेते मवाळ आहेत. हा मवाळांचा कालखंड पुन्हा एकदा सांगतोय, 1885 ते 1905. त्यामुळे आता आपण जहालाकडे जाणार आहोत. मवाळ आपण पाहिले. जहाल लोक त्यांनी कोण कोण होते, त्यांनी काय केलं, हाही भाग बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, जहालांचा कालखंड आहे 1905 ते 1920. 1905ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तुम्हाला मगाशी सांगितलंय. आणि 1920ला जहाल नेता लोकमान्य टिळक त्यांचा मृत्यू झाला. 1920ला ते मरण पावले आणि जहाल कालखंड संपला. 1905 ते 1920 हा जहालांचा कालखंड आहे. जहालवादी मतवादी राजकारण्यांचं युग, त्याला जहाल कालखंड म्हणतात. मित्रांनो, आक्रमक वृत्ती, आंदोलनात्मक मार्ग, चळवळीचा मार्ग, त्याला जहाल म्हणायचं. उद्या जर काम झालं नाही तर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशी आक्रमक वृत्ती असणारे जहाल. मित्रांनो, लाल बाल, लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्रपाल. लाला लजपत राय यांनी ट्रिब्यून नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. लाला लजपत राय हा जहाल नेता आहे. ट्रिब्यून हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं. बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा वर्तमानपत्र सुरू केलं. पाल म्हणजे बिपिन चंद्रपाल यांनी न्यू इंडिया वर्तमानपत्र सुरू केलं. आणि अरविंद घोष हे सुद्धा जहाल नेता आहे. वंदे मातरम हे वर्तमानपत्र सुरू केलं. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले. कशासाठी केले? इंग्रज सरकार लोकांना एकत्र येऊ देत नव्हते, विचार विनिमय करू देत नव्हते. आणि म्हणून आपल्या टिळकांनी 1893ला गणेश उत्सव, सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये आजूबाजूचे सगळे लोक एकत्र येत होते. लोकांना संदेश दिला जात होता. स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काय करायची याची कल्पना दिली जात होती. आणि सर्व लोक आरतीच्या निमित्ताने एकत्र येत होते आणि सामाजिक कार्य करण्याचं काम करत होते. म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सुरुवात केव्हा केली? 1893. सार्वजनिक गणेश उत्सव 1893. त्याचबरोबर टिळकांनी शिवजयंती सुरू केली 1895. 1895ला शिवजयंती सुरू केली आणि शिवजयंती तेव्हापासून चालूच आहे. मित्रांनो, यामुळे अनेक लोक एकत्र येत होते. स्वातंत्र्याच्या हालचाली घडत होत्या. अशा प्रकारे
ह्या जहालांचं कार्य सुरू होतं. जहालांचे प्रमुख नेते लाल बाल पाल आणि अरविंद घोष हे लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री, स्वदेशी स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार हे लोकमान्य टिळकांची चतुसूत्री होती. भारतामध्ये स्वदेशीचा वापर झाला पाहिजे. भारतामध्ये तयार झालेलं कापड वापरला पाहिजे. परदेशामध्ये येणारं कापड तुम्ही वापरताय. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. या इंग्रजांनी भारतामध्ये कारखानाच काढला नाही. भारतामधून कच्चा माल इंग्लंडला जात होता आणि इंग्लंडमध्ये तयार झालेला पक्का माल भारताच्या बाजारपेठेमध्ये येत होता. हातमागावर तयार झालेलं कापड कुणीही घेत नव्हतं. त्यामुळं भारतीय जनता उपासमारीनं मरत होती. यंत्रावर तयार झालेला सुपेरियर माल लोक घेत होते. आपला माल खपत नव्हता. लोक उपाशी राहत होते. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी ही चतुसूत्री अवलंबली. स्वदेशीचा वापर करा. भारतामध्ये तयार होणाऱ्या वस्तू वापरा. स्वराज्य मिळालं पाहिजे. माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे. इंग्रजांच्या ताब्यामध्ये असणारा भारत आमचा मुक्त झाला पाहिजे. ही संकल्पना टिळकांच्या चतुसूत्रीमध्ये होती. राष्ट्रीय शिक्षण असलं पाहिजे. आपल्या राष्ट्रामध्ये असणारी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. पण नाही, बऱ्याच वेळा आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा आपल्याला मराठी बोलता येत नाही. राज ठाकरे साहेब नेहमी म्हणतात मराठीचा अवलंब करा. महाराष्ट्रामध्ये राहायचं आणि मराठी येत नाही आश्चर्याची गोष्ट आहे. आज आपली मुलं आपण इंग्लिश मीडियमला घालतो, मराठी शाळेमध्ये घालत नाही. म्हणजे आपली मातृभाषा मराठी हीच हळूहळू लोप होत चाललेला आहे. तुम्हाला कल्पना आहे आज मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत. मराठी शाळेची जागा इंग्रजी माध्यमाने घेतलेली आहे. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा, राष्ट्रीय शिक्षण असलं पाहिजे. टिळकांनी त्या काळामध्ये सुद्धा ठणकावून सांगितलेलं होतं. आणि परदेशी मालावर बहिष्कार. परदेशी माल भारतामध्ये येऊन देऊ नका. भारताचा माल खपला पाहिजे. भारताचा पैसा भारतात राहिला पाहिजे. मित्रांनो, देशासाठी झगडणारी माणसं स्वार्थ बघत नाहीत, असे हे नेते मंडळी होते. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे बोध सापडे हाच करा. अशा प्रकारे यावर आधारित 4 प्रश्न बघा. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केव्हा सुरू केले? 1893. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती केव्हापासून सुरू केली? 1895. लाला लजपतराय यांचं वर्तमानपत्र कोणतं? ट्रिब्यून. बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळकांचं वर्तमानपत्र केसरी आणि मराठा. बिपिन चंद्रपाल यांचं वर्तमानपत्र न्यू इंडिया आणि अरविंद घोष यांचं वर्तमानपत्र वंदे मातरम. लोकमान्य टिळकांची चतुसूत्री कोणती? स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी मालावर बहिष्कार. मित्रांनो, तुमच्या एक तरी लक्षात आलं असेल की जहाल आणि मवाळ 2 जरी गट असले, कार्य मात्र एकच आहे. या दोन्ही गटांचं उद्दिष्ट एकच आहे, माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त झाला पाहिजे. हे सर्वांचं स्वप्न होतं. जाण्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी ठिकाण मात्र एकच होतं, हे विसरून चालणार नाही. जहाल आणि मवाळ. जहालांचा कालखंड 1905 ते 1920 आणि मवाळांचा कालखंड 1885 ते 1905. हे लक्षात ठेवा. परत कुणी सांगणार नाही, जरा लक्षात ठेवायचं. आता मित्रांनो, शेवटचा मुद्दा बघणार आहोत, तो लक्षात ठेवायचा. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत. आता एक मुद्दा आहे मुस्लिम लीगची स्थापना. ज्याप्रमाणे आपण राष्ट्रीय सभेची स्थापना केली, 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, त्याप्रमाणे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली आहे. मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906. 30 डिसेंबर 1906 या दिवशी मुस्लिम लीगची स्थापना झाली. आता मी तुम्हाला एकच वाक्य वाचून दाखवतो.
त्या वाक्यामध्ये 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. बघा, लॉर्ड मिंटो व ब्रिटिशांच्या प्रेरणेमुळे नवाब सलीमुल्ला व आगा खान यांच्या प्रयत्नांमधून ढाका या ठिकाणी 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली. लॉर्ड मिंटो व ब्रिटिशांच्या प्रेरणेमुळे नवाब सलीमुल्ला व आगा खान यांच्या प्रयत्नांमधून ढाका या ठिकाणी 30 डिसेंबर 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली. यामध्ये 4 प्रश्न आले. कोणते बघा. मुस्लिम लीगची स्थापना करण्यासाठी प्रेरणा कोणी दिली? लॉर्ड मिंटो आणि ब्रिटिश. मुस्लिम लीगचे स्थापनेचा पुढाकार कोणी घेतला? नवाब सलीमुल्ला आणि आगा खान. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? ढाका या ठिकाणी झाली. आणि मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? 30 डिसेंबर 1906. मित्रांनो, एक प्रश्न मोलाचा आहे. एक प्रश्न चुकला तरी एका मार्कामुळं तुमचा नंबर खाली जाऊ शकतो. कितीतरी मुलं पोलीस भरतीची एका मार्कामुळं मागे राहिलेली आहेत. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं, जर आपण अकॅडमीत जातोय, जर आपण पोलीस भरतीच्या नादाला लागलोय, तर प्रयत्न केल्याशिवाय राहू नका. नुसते दिवस भरले म्हणजे पोलीस झालो नाही, अकॅडमीत गेलो म्हणजे पोलीस झालो नाही. त्याला आत्मप्रेरणा लागते, आत्मीयता लागते, आवड लागते, आणि आवड असेल तर सवड मिळणार आहे. तेव्हा मित्रांनो, थोडं करून मी हा भाग संपवणार आहे. इतिहासाची पूर्ण उजळणी घेणार आहे, राज्यशास्त्राची उजळणी घेणार आहे. जसा जसा व्हिडिओ पडेल तसं तुम्ही डबल ऐकत चला, प्रश्न लक्षात ठेवत चला. आणि आता आपण पुढच्या भागाकडे, पुढच्या व्हिडिओमध्ये होम रूल चळवळ 1916 हा भाग आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला बरा वाटत असेल तर कमेंट्समध्ये कळवत चला, मित्रांनाही सांगा. आणि जर तुम्ही अशी मला प्रेरणा दिली तर हे व्हिडिओ आपले शेवटपर्यंत चालत राहतील. मित्रांनो, शेवटी एक लक्षात घ्या, एकदा एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो परिपूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. आई वडिलांना फसवण्याची जबाबदारी तुमची नाही. कारण कोणत्या ना कोणत्या आशेमुळं तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये पाठवलं आहे. नुसतं आपण दिवस भरून वेळ घालवणं एवढं काम करायचं नाही. तुम्हाला सर्व समजतंय, पण तरीसुद्धा मला सांगावंसं वाटतं, मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीनं आपण पोलीस भरती झालो पाहिजे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आता आपण थांबतोय. पुढचा व्हिडिओ 2 दिवसात परत येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.